नमस्कार. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी. सभागृहात जोरदार गोंधळ, आरोप प्रत्यारोप आणि तब्बल 14 विषय थेट नामंजूर. शाळांच्या दुरावस्थेपासून ते घनकचरा व्यवस्थापनेपर्यंत अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने पालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. आपण पाहतात के10 न्यूज मराठी. शहादा नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा राजकीय धुराळा उडाला. शहर विकासाच्या तब्बल 30 विषयांवर चर्चा झाली. मात्र त्यापैकी 14 विषय नामंजूर करण्यात आल्याने शहराच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कैलासवासी कास पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजरी यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. याच दरम्यान नगरसेवक मुनेश जगदेव यांनी नगरपालिका शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा, पडक्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा, असा इशारा त्यांनी दिला. घनकचरा व्यवस्थापनासाठी दोंडाईच्या रस्त्यावरील कंपोस्ट डेपो विकास कामांसाठी मंजूर झालेल्या 1,89,00,000 रुपयांच्या निधीवरही जोरदार चर्चा झाली. मात्र अधिक सविस्तर माहितीची मागणी करत सदस्यांनी हा विषय थांबवून धरला. सभेतील सर्वात मोठा वाद बांधकाम सभापती संतोष वाल्ले आणि नगरसेवक वसीम तेली तसेच ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्यात झाला. आरोप प्रत्यारोप आणि तुतुमैमैमुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान संतोष वाल्ले यांनी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर बांधकाम समितीचे विषय पत्रिकेवर घेत नसल्याचा आरोप केला. या आरोपाला उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांच्यासह भाजप नगरसेवकांनी अनुमोदन दिल्याने वातावरण अधिकच तापले. इतकंच नाही तर घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर वाल्ले यांनी थेट नगराध्यक्षांवर टक्केवारीचे आरोप केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. यानंतर नगराध्यक्षांनी नगरपालिका अधिनियम 81(7) अंतर्गत संतोष वाल्ले यांना 3 सभांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. मात्र सभा संपेपर्यंत यावर कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. सभा संपल्यानंतर जनता विकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शहादा नगरपालिकेतील या वादळी सभेमुळे शहरातील राजकारण तापले असून विकास कामांच्या भवितव्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पाहूया सभागृहातील दृश्य.
तुम्ही विषय निकालात घ्या. यांना निलंबित केलेल्या पुढच्या कामासाठी. अरे तुम्हाला अधिकार आहे हो. तुम्हाला अधिकार नाही आहे. या विषय घ्या. तुम्हाला अधिकार नाही आहे. नाही हो, विषय. ऐकून घ्या. तुमच्याकडे मंजूर नाही मंजूर आहे. ऐकून घ्या. माझ्या विषय नंबर 30. माझ्या ऐकून घ्या तुम्ही पहिले. माझ्या असं म्हणणं आहे की या संविधानानं मांडणारे लोक आहे 6 मिटिंगापासून एकही शहराच्या डेव्हलपमेंटच्या विषय घेत नाही आणि या संविधानाच्या गोष्टी करतात आहे. शहराच्या विकासाच्या एक विषय घेतला आहे आणि हे संविधान पडत नाही. तुमचं काय मत आहे ते सांगा. देऊ ना ताई आपण टिप्पणी द्या. तुम्ही सगळ्या नगरसेवकांना टिप्पणी द्या. काही म्हणणं नाही तो माहितीसाठी विषय होता. माहितीसाठी आपण जबाबदारीने विषय टाकला तर तिकडे टाकायला नको का? तिकडे द्यायला नको का? टिप्पणी राहून गेली तेवढा माहितीसाठी विषय राहून गेला. त्याच्यामध्ये काय खूप मोठा गुन्हा झालेला असं नाही. पण आपण समजदारीने सगळे जण मागितलं आपण म्हणलं पण माहितीसाठी घेतो ना. पण असे ऍलिगेशन करणार ते चुकीचं आहे. जे पत्र दिलंय ना ते पत्र 30 पण समजणार तीच होती. आपण प्रत्येकाला